आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। गृहमंत्रालयाकडे ठाण्यामधील 15 डान्स बारची नावं आणि पुरावे दिले। शिंदेंनी योगेश कदम यांची पाठराखण केल्यानंतर अंजली दमानी आक्रमक। शिंदेंच्या ठाण्यामध्ये जे सुरू आहे त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे, दमानी यांचा सवाल। नागपूरच्या मनीषनगरमधील एका बारमध्ये 3 व्यक्ती शासकीय फाईल्स घेऊन बसल्याचं समोर, मात्र या अधिकाऱ्यांची ओळख अद्याप अस्पष्ट। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी तयार। मुंबईसह प्रमुख महापालिका महायुती म्हणूनच एकत्र लढणार, मतांचं विभाजन होणार नाही याची काळजी घेणार, सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये होणाऱ्या प्रवेशांना ब्रेक, विशेषतः मुंबईतील माजी नगरसेवकांचे प्रवेश थांबल्याचं चित्र। नाशिकच्या नांदगाव पोलिसात संजय राऊतांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल। राऊतांनी गिरीश महाजनांविरोधात अपशब्द वापरल्याचा फिर्यादीमध्ये उल्लेख। नांदगावमधील भाजप पदाधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल। लाडकी बहीण योजनेमधील 26 लाख बहिणी अपात्र, चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्यांवर शासन स्तरावर योग्य निर्णय घेतला जाणार, आदिती तटकरे यांची माहिती। लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातींमध्ये मोठा भ्रष्टाचार, रोहित पवार यांचं ट्विट करत आरोप। जाहिरातींचं काम बोगस संस्थांना दिल्याचा रोहित पवारांचा दावा। कल्याणमध्ये कोचिंग क्लासच्या संचालकाला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण। एमपीएससी यूपीएससी परीक्षा प्रशिक्षणाच्या नावाखाली लूट सुरू असल्याचा आरोप। सिद्धार्थ सिंग चंडेलकडून विद्यार्थ्यांच्या फसवणुकीचा आरोप। शनी शिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांची गळफास घेऊन आत्महत्या। तपास पूर्ण झाल्यानंतर आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होणार।